इच्छितो. तुम्ही दिवसभरामध्ये जे काही काम करता, बऱ्याचदा असं होतं नेटवर्कच्या अडखळण्यामुळे तुम्हाला वचन जरी ऐकता नाही आलं तरी आपले बरेचसे संदेश 100हून अधिक व्हिडिओ YouTubeवरती अपलोड केलेले आहेत. तर तुमच्या मोकळ्या वेळेमध्ये प्रवास करत असताना ते वचन ऐकण्याची सवय लावून घ्या. कारण मी स्वतः ते करतो आणि ते फार उपयोगाचं आहे, फार आनंदाचं आहे. कारण देवाचं वचन प्रियांनो व्यर्थ जात नाही. देवाचं वचन सजीव आहे, सतेज आहे. ते आपलं कार्य पूर्ण करतं. फूल सुकेल, गवत कोमेजलेल, पण देवाचं वचन सर्व काळ टिकतं. म्हणून मी सर्वांना पुन्हा एकदा प्रार्थनापूर्वक विनंती, आवाहन करत आहे, की YouTube वरती देवाच्या वचनाचे आपले संदेश आहेत ते जरूर ऐका, जरूर पहा. त्याची लिंक वेळोवेळी आपण ग्रुपवरती पाठवत असतो आणि जरूर ते पहा. आणि बाकी आपली रात्री 10 ते 11 प्रार्थना तर चालूच आहे. देवाच्या नावाला गौरव. आणि मी विशेष करून सलोमीचे सुद्धा आभार मानतो. आज तिच्याकडे सुद्धा नेटवर्कचा इश्यू आहे आणि उत्तम संचालन सलोमी करत आहे. करिंथकरास पहिले पत्र याचा 11वा अध्याय, विशेष करून आपल्या प्रार्थना गटामध्ये ज्यांची मेजॉरिटी आहे, आज थोडासा त्यांच्या जवळचा असं म्हणू शकतो की त्यांच्या कलाकडे जाणारा आजचा विषय आहे. आपण या नव्या अध्यायामध्ये आपण पाहतो की देवाचं वचन देवाच्या मंडळीमध्ये, प्रार्थनेमध्ये, चर्चमध्ये किंवा चर्चच्या सभेमध्ये प्रशस्त वर्तन, देवाला आवडणारं वर्तन काय असावं हे सांगण्यासाठी पौल आधी अप्रशस्त वर्तन करणाऱ्यांची थोडीशी असं म्हणू शकतो की क्लास घेते, नाही का, त्यांना थोड्याशा गोष्टीबद्दल दोष लावत आहे. हे आज आपण वचनातून समजूया. विशेष करून मी जे सांगितलं ते तुम्हाला कदाचित कळालंच असेल. मंडळीमध्ये प्रियांनो स्त्रियांचं वर्तन कसं असावं याविषयी विशेष करून त्या करिंथेतील मंडळीला आणि त्याद्वारे तुम्हाला मला सुद्धा मार्गदर्शन करा. या वचनावरती प्रियांनो जगभरामध्ये बऱ्याचशा मंडळांमध्ये किंवा बऱ्याचशा डिनॉमिनेशन मध्ये मतभेद आहेत. हालेलुया. पण जिकडे देवाचा आत्मा आहे ना प्रियांनो, तिकडे मतभेद असू शकत नाही. हालेलुया. कारण जरी काही काळासाठी आपले विचार वेगळे झाले तरी देवाचा आत्म्यामध्ये ऐक्य आहे. देवा पुन्हा आपल्याला एक करतो. आपण अभ्यास केलेला आहे. पौल आणि बर्नबाचा एका वेळी वाद झाला, नाही का. पौल म्हणत होता की योहान मार्काला बरोबर घ्यायचं नाही. बर्नबा म्हणत होता योहान मार्क मला घ्यायचं. वाद झाला, वेगळे झाले. पौलाने सिलाला बरोबर नेलं, बर्नबा योहान मार्काला घेऊन गेला. पण नंतर काही काळानंतर पौल म्हणतो की योहान मार्काची सुद्धा मला गरज आहे. देवाच्या आत्म्याने पुन्हा एकदा ऐक्य घडवून आणलेलं आहे. म्हणून तुमच्या माझ्यामध्ये सुद्धा देवाच्या वचनाविषयी प्रियांनो कुठलाही संभ्रम नसावा, मतभेद नसावा. म्हणून मी विशेष करून सर्वांनाच विनंती करतोय, पण स्त्रिया आपल्या प्रार्थना गटात संख्येने अधिक आहेत, त्यामुळे मी त्यांना सुद्धा विनंती करतोय. आजचं वचन तुम्ही आणि मी लक्ष देऊन वाचूया, ऐकूया, मनन करूया. मी विनंती करतो आपण आपल्या अध्यायाला सुरुवात करूया. 1 करिंथ 11 वचन 1 आणि 2 कोणीही वाचा. 1 करिंथ 11 1 आणि 2. जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा. तुम्ही सर्व गोष्टीत माझी आठवण करिता आणि मी तुम्हाला सांगून ठेवलेले विधी जशाचे तसे दृढ धरून पाळता याबद्दल मी तुमची वाहवा करीतो. आमेन. आमेन. पौल आता बघा, आपण 10व्या अध्यायामध्ये पाहिलं की पौलाने खाण्यापिण्याविषयी, नाही का, मूर्तीपूजेचा त्याग, इस्रायल लोकांच्या इतिहासावरून इशारा दिला की तुम्ही आणि मी देवाला न आवडणाऱ्या गोष्टी, मग ते खाण्याद्वारे, पिण्याद्वारे, कोणतीही गोष्ट करण्याद्वारे करू नये. विशेष करून खाण्याविषयी पौलाने देवाच्या वचनातून मार्गदर्शन केल्यानंतर पौल एक नवीन विषय या मंडळीला सुरू करत आहे. पौल या मंडळीला म्हणत आहे की सर्व बाबतीमध्ये, किंबहुना त्या 10व्या अध्यायाचंच कंटिन्युटी असं म्हणू शकतो, सातत्य 11व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये. पौल म्हणतो की सर्व गोष्टीमध्ये जसा मी ख्रिस्ताचं अनुकरण करणारा आहे तसेच तुम्हीही माझे अनुकरण करणार आहे. पहा, ह्यामध्ये एक रहस्य आहे प्रिय, नाही का. कारण आपल्याला वाचताना असं वाटतं की अरे पौल काय असं का मंडळीला म्हणत आहे. पौल मंडळीला स्पष्ट म्हणू शकला असतं ना की तुम्ही बाबा ख्रिस्ताचंच अनुकरण करा, कारण शेवटी तुम्ही आणि मी ख्रिस्ताला परिधान करत आहोत. हालेलुया. किंबहुना देवाचं वचन बऱ्याचशा पुढे येणार आहे, नाही का. तुम्ही आणि मी ख्रिस्ताच्या मनोवृत्तीत नवे मनुष्य बनणं गरजेचं आहे. म्हणून पौल सुद्धा म्हणतो यापुढे मी जगतो असं नाही. रोमकारास पत्रामध्ये अभ्यास केला, पौल म्हणतो माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. मग पौल मध्ये स्वतःला का घुसवत आहे? आपल्या बोलीभाषेत मी बोलत आहे. असं का होतं की पौल मध्ये म्हणतो की जसा मी ख्रिस्ताचं अनुकरण करणारा आहे तसे तुम्ही माझे अनुकरण करणार. माझा सगळ्यांना प्रश्न आहे, पौल त्याच्या जीवनात कधी चुकला नसेल का? म्हणजे साध्या भाषेत बोलत आहे, पौलाच्या हातून देवाला न आवडणारा असं कुठला शब्द किंवा कृती झाली नसेल का?
ख्रिस्ताने त्याला पाचारण केल्यानंतरची गोष्ट सांगतोय. जगिकदृष्ट्या प्रश्न विचारतो म्हणजे मला कळेल की नानी आणि माझ्या व्यतिरिक्त बाकी पण जागे आहेत. कारण माझ्या लेखी फक्त नानी आणि मीच जागे होत आणि आता सुजाता दिदी पण जागे आहेत. हालेलुया. काय वाटतं तुला? झालं असेल साहेब, चूक झाली असेल. बापरे, राऊसाहेब तर म्हणते पौलाकडून झाली असेल चूक. होय, झाली असेल. अरे बापरे, दीपक पण म्हणतात झाली असेल. चला मी माझंच म्हणतो. तुम्ही मला गेल्या 4 वर्षापासून काही जण जवळून ओळखता, दुरून ओळखता. पौलाला दूर ठेवूया, माझंच बोलूया. तुम्हाला काय वाटतं? मी 2019 साली बाप्तिस्मा घेतला. ख्रिस्तामध्ये बाप्तिस्म्याचा देवाबरोबर करार केला. तुम्हाला काय वाटतं? गेल्या 4 वर्षात माझ्याकडून बोलण्याद्वारे किंवा कृतीद्वारे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी झाल्या असतील काय? झाले असतील की. झाल्या असतील की. झाल्या असतील. हालेलुया. झाल्या असतील. झालेल्या आहेत प्रियानो. मी स्वतः माझी पापे कबूल करतो. मंडळी समोर पदरात घेतो, नाही का? गरजेचं आहे. पदरात घेतो. मी माझी पापे कबूल करतो. झाल्यात माझ्याकडून प्रिय. पौलाकडून पण झाल्या असतील, निश्चित झाल्या असतील. कारण पौल स्वतः देवाचं वचन सांगतं, मनुष्य प्राणी पापी आहे, नीतिमान कोणी नाही. योग 36 अध्यायामध्ये, योबाच्या पुस्तकामध्ये देवासमोर म्हणतो, मला देवाबरोबर बोलायचंय. मी नीतिमान मनुष्य आहे, मी नीतिमान आहे. मला देवासमोर बोलू दे, देवासमोर माझा खटला चालवू दे. देवाने जेव्हा वावटळीतून उत्तर दिलं तेव्हा योबाला कळलं की अरे मी नीतिमान कधीच नव्हतो, आजही नाही. मी तर पापी मनुष्य आहे. हालेलुया. पण ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी जेव्हा नवी उत्पत्ती होतो तेव्हा एक प्रक्रिया सुरू होते की तुमच्या माझ्या ठाई जो जुना मनुष्य तो ठार मारला जातो. ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळतो आणि तो नवा मनुष्य जो आहे तो ख्रिस्ताच्या प्रतिकृतीचा व्हायला लागतो, ख्रिस्ताला धारण करायला लागतो. ख्रिस्ताची प्रीती, ख्रिस्ताचं बोलणं, ख्रिस्ताचं करणं, या सगळ्या गोष्टी त्या नव्या मनुष्यात प्रकट व्हायला लागतात. हालेलुया. म्हणून पौल इकडे या मंडळीला म्हणत आहे, जसा मी ख्रिस्ताचं अनुकरण करणार आहे तसे तुम्ही माझे अनुकरण करणार. लक्षात घेऊ प्रियानो, करिंथेतील मंडळी नवी मंडळी होती. त्यांनी ख्रिस्ताला कधी पाहिलं नव्हतं. हालेलुया. त्यांनी पौलाला पाहिलं होतं. पौलाने ती मंडळीची स्थापना केली होती. पौलाचं जीवन त्यांनी जळून टाकलं होतं. म्हणून पौल त्यांना म्हणत आहे, माझ्या जीवनात जो पौल आहे त्याचं तुम्ही अनुकरण करू नका, पण माझ्या जीवनात जो ख्रिस्त आहे, ज्या गोष्टी बाबतीत जसा मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो तशा त्या गोष्टीमध्ये तुम्ही माझं अनुकरण करणार आहात. आपण एक संदर्भ वाचूया म्हणजे आपल्याला अधिक स्पष्ट कळेल. फिलिप्पे 3 वचन 17 आणि 18 कोणीतरी वाचा. फिलिप्पे करास अध्याय 3 वचन 17 आणि 18. बंधूनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकारी व्हा आणि आम्ही तुम्हाला खित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभावरचे वैरी आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त अहिक गोष्टीत असते. आमेन. आमेन. या वचनामध्ये तुम्हाला, मला आणि त्या फिलिपेतील मंडळीला सुद्धा देवाचं वचन एक फार मोठा धडा देतं, नाही का? आपल्या जीवनामध्ये होतं प्रियानं, सगळ्यांच्या जीवनामध्ये होतं. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्या डोळ्यांनी आपल्याला परमेश्वर दिसत नाही किंवा आपण त्याला पाहू इच्छित नाही. हालेलुया. इस्रायली लोकांप्रमाणेच होतं. म्हणून काय करतो, ज्या गोष्टी आपल्याला जगात आजूबाजूला दिसतात आपण त्या गोष्टींचं अनुकरण करायचा प्रयत्न करतो, त्यांच्या मागे जातो. ज्याला जगाच्या भाषेमध्ये चुकीचं नाव दिलेलं आहे, नाही का? आयडल, आदर्श, मूर्ती आहे ती. पण प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये काहीतरी जगिक आयडल बनवतो, जगिक आदर्श बनवतो, त्यांचं अनुकरण करायचा प्रयत्न करतो. एखादा चांगला अभिनेता असेल, हिरो असेल, हिरोईन असेल, त्यांच्यासारखं वागण्याचं, त्यांच्यासारखं कपडे घालण्याचं, त्यांच्यासारखं बोलण्याचं, त्यांच्यासारखं चालण्याचं अनुकरण करतात. चला, हे मी जगिकदृष्ट्या सांगतोय, पण विश्वासणाऱ्या लोकांमध्ये पण होतं, नाही का? देवाच्या वचनामध्ये आपण बरेचदा असं करतो की एखाद्या मंडळीमध्ये देवाच्या वचनावर बोलणारा किंवा बोलणारी व्यक्ती असेल, मोठी व्यक्ती असेल, आपण त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो, आपण त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न. देवाचं वचन सांगतो, तुम्ही आणि मी कोणाचं अनुकरण करा? तुम्ही आणि मी केवळ आणि केवळ ख्रिस्ताचं, आणि ख्रिस्ताचं वर्तन आणि जीवन ज्या व्यक्तींमध्ये प्रकट होते अशाच व्यक्तींचं अनुकरण करा. त्याच्या व्यतिरिक्त पौल म्हणत आहे, मी तुम्हाला रडत सांगतो, पुष्कळ जण असे चालतात जे ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. पौल हे बाहेरच्या गोष्टी लोकांविषयी नाही बोलत आहे. बाहेरच्या लोकांचा पौल म्हणतो मी नाही करत नाही. पौल हे मंडळीतल्या लोकांसाठी म्हणतोय, स्वतःला ख्रिस्ताचे म्हणवणाऱ्या लोकांविषयी म्हणत आहे.
ख्रिस्ताचे स्वतःला म्हणवणारे लोक असतात, पण त्यांच्या ठाई ख्रिस्त नसल्यामुळे ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी म्हणून चालतात. आणि त्यांना ओळखण्याची परीक्षा किंवा टेस्ट सुद्धा पौलाने दिलेली आहे. तोंडाने ते कदाचित म्हणतील प्रभूजी प्रभूजी, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. पण त्यांच्या वर्तनामध्ये पौल म्हणत आहे, नाश त्यांचा शेवट आहे, पोट त्यांचं दैवत आहे, निर्लज्जपणा त्यांचं भूषण आहे, आणि त्यांचं चित्त, त्यांचं लक्ष जगातल्या गोष्टीमध्ये असतं, ऐहिक गोष्टीमध्ये असतं. अशा मनुष्यांचं तुम्ही आणि मी अनुकरण करू नये. तुम्ही आणि मी केवळ आणि केवळ ख्रिस्ताचं आणि ख्रिस्त ज्यांच्या ठाई प्रकट होतो अशा पौलाचं, देवाच्या सेवकाचं अनुकरण करा. म्हणून पौल त्या करिंथीतील मंडळीला सांगतोय, लक्षात घ्या, नवी मंडळी आहे, नव्याने ख्रिस्तामध्ये आलेली, त्यांनी ख्रिस्ताला पाहिलेलं नाही, म्हणून पौल त्या मंडळीला हे मार्गदर्शन करत आहे. आपण अजून एक संदर्भ वाचूया. थेसलनिकाकरास पत्र, पहिले पत्र, याचा पहिला अध्याय वचन 4 ते 7 कोणीतरी वाचा. थेसलनिकाकरास पहिले पत्र 1:4 ते 7. देवाच्या प्रीतीतील बंधूंनो, तुमची झालेली निवड आम्हास ठाऊक आहेच. कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्रात्म्याने व प्रेमाने तुम्हाला कळवण्यात आली. तसेच आमचे व भक्तीचे अनुकरण करणारे झाला. अशाने मासोदोनिया व अखया ह्यातील सर्व विश्वास ठेवणारे त्यांना तुम्ही आदर्श झाला. आमेन. देवाचं वचन सांगतं, पौल म्हणतो की देवाच्या प्रीतीमधील बंधूंनो, तुमची झालेली निवड आम्हास ठाऊक आहे. या बंधूंविषयी पौल एक साक्ष देतो. पौल म्हणत आहे, आमची सुवार्ता तुम्ही जाणलं की ती केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्य आत्म्याने, पवित्र आत्म्याने आणि पूर्ण निर्धाराने तुम्हाला कळवण्यात आली. आणि पौल त्या व्यक्तींविषयी म्हणत आहे की तुमच्याकरता आम्ही तुमच्यावर कसे वागलो हे तुम्हाला ठाऊक आहे, म्हणून तुम्ही भरपूर संकटात असताना, फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारलं, आणि इतकंच केवळ नव्हे, तर आमचे आणि प्रभूचे अनुकरण करणारे झाला. हालेलुया. हे पौल त्या मंडळीविषयी साक्ष देत आहे, आणि त्यामुळे तुम्ही इतर मंडळांविषयीसाठी आदर्श झाला. मासेदोनिया, अखया या प्रांतातील सर्व विश्वास ठेवणारे यांना तुम्ही आदर्श झाला. तुम्हाला मला जर देवाचे मंडळीसाठी जर आदर्श म्हणून पुढे यायचंय, तर तुम्ही आणि मी प्रभूचंच अनुकरण करणं महत्वाचं आहे. आणि म्हणून पौल त्या मंडळीला सांगत आहे की ज्या बाबतीमध्ये जसा मी प्रभूचं अनुकरण करतो, ज्या गोष्टीमध्ये मी माझ्या ठाई ख्रिस्त प्रकट होतो, त्या गोष्टी बाबतीत तुम्ही माझं अनुकरण करणार आहे. आणि पुढे पौल त्या मंडळीची स्तुती सुद्धा करतो, नाही का? आपण पाहिलंय एक फार सुंदर नियम पौल इकडे म्हणतो. पौल म्हणतो, तुम्ही सर्व गोष्टीत माझी आठवण करता, 1 कोरिंथ 11:2, आणि मी तुम्हाला सांगून ठेवलेले विधी, हे फार महत्वाचं आहे बघा, जशास तसे दृढ धरून पाळता, याबद्दल मी तुमची वाहवा करतो. हालेलुया. देवाचं वचन जशास तसे घेणं, देवाचे जे सर्व सांगितलेले विधी आहे ते दृढ धरून ते पाळणं, याबद्दल पौल म्हणतो मी तुमची वाहवा करतो. तुमच्या माझ्यासाठी प्रियांनो, जेव्हा प्रभू म्हणत असेल किंवा प्रभू म्हणेल, तुमच्या माझ्या ठाई मंडळी म्हणून किंवा वैयक्तिक दृष्ट्या अशा काही गोष्टी आहेत का ज्याबद्दल प्रभू तुमची माझी वाहवा करेल? विशेष करून ह्या विषयाविषयी की प्रभूने दिलेले आज्ञा, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेले विधी जशाचे तसे पाळून आपण दृढ धरून राहिलेलो आहोत का? लक्षात घ्या प्रियांनो, ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि ह्या गोष्टीसाठी पौल त्या मंडळीची वाहवा करत आहे, कारण हा एक नियम आहे जो तुम्ही आणि मी पाळणं पण गरजेचं आहे. मंडळीमध्ये जेव्हा देवाच्या वचनाची आज्ञा पाळण्याने चांगल्या गोष्टी होताना दिसत आहेत, देवाची आज्ञा पाळली जाते, देवाचा विधी दृढ धरला जाते, तेव्हा आपण मंडळीची किंवा त्या व्यक्तीची सर्वांसमोर वाहवा, प्रशंसा करणं पण गरजेचं आहे. हो, जिकडे चूक आहे तिकडे चुकीला चूक बोलणं पण गरजेचं आहे प्रिय. पण एक सोपा नियम आपण पाळणं गरजेचं आहे की कमेंड इन पब्लिक अँड रिप्रोच इन प्रायव्हेट. म्हणजे काय प्रियानो? वाहवा जी आहे ती मंडळीमध्ये सर्वांसमोर करावी, स्वतः प्रभू येशूने सांगितलेलं आहे, नाही का? पण एखाद्याचा दोष असेल, जर तो मंडळीच्या पातळीचा दोष आहे तर तो मंडळीला सांगा, पण जर वैयक्तिक पातळीचा दोष आहे तर तो गुप्तपणे त्या भावाला सांगा. पण त्या विषयाकडे, त्या संदर्भाकडे येण्याआधी आता हा संदर्भ आला म्हणून मी सांगत आहे.
पौल त्या मंडळीला म्हणत आहे, तुम्ही सर्व गोष्टीत माझी आठवण करता आणि मी तुम्हाला सांगून ठेवलेले ख्रिस्ताचे जे विधी आहेत ते जशाचे तसे दृढ पाळता, याबद्दल मी तुमची वाहवा करतो. आज आपण प्रियानो स्वतःची चाचपणी करूया. तुम्ही आणि मी खरोखर ख्रिस्ताचे दृढ ठेवलेले विधी जे आहेत ते जशाच तसे दृढ पाळतो का? किंबहुना आजच मी एका कुटुंबामध्ये प्रार्थनेसाठी गेलो होतो. मी त्या कुटुंबाला प्रश्न विचारला की देवाने उपवास करण्याची आज्ञा दिलेली आहे का? कॉन्फिडेंटली आत्मविश्वासाने बोलले नाही. हालेलुया. कारण देवाचं वचन प्रियानो तुमच्या माझ्यापर्यंत गेलं नाही. ज्यांच्या तुमच्या माझ्यापर्यंत गेलेले असे तुम्ही आणि मी, आपण देवाचं वचन वाटत नाही. आपण आपल्या कपाटाखाली, आपल्या पलंगाखाली झाकून ठेवतो आपल्या पुरतं. अरे कसं बोलू, लोक मला काय म्हणतील? मी देवाच्या वचनाविषयी बोललो. देवाचं वचन स्पष्ट सांगतं, बाप्तिस्मा करणारा योहान, क्षमा करा मी हा विषय पुन्हा घेतोय पण महत्वाचा आहे. बाप्तिस्मा करणारा योहान प्रभूला येताना पाहून म्हणाला की हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कुकरा, देवाचा पुत्र आहे. प्रभूला म्हणतो, प्रभूजी मी तुमच्या हातून बाप्तिस्मा घेणं याचं अगत्य असताना तुम्ही माझ्याकडून बाप्तिस्मा घ्यावा हे कसं शक्य? प्रभू म्हणाला, हे होऊ दे, कारण पूर्ण धर्माचरण करण्याचं अगत्य आहे. तुम्ही आणि मी प्रभूचे अनुकरण करणारे जर स्वतःला म्हणवतो, समजतो, तर आपण हे केलेलं आहे का, करतो का? आणि बाप्तिस्मा ही केवळ सुरुवात आहे, शेवट नाहीये प्रिय. समजून उमजून देवाबरोबर बुडण्याचा करार करून नवीन मनुष्य झालेलो आहे का? मुळात पश्चाताप केलाय का? नाहीतर 4 वर्ष बायबल स्टडी, डेलीचं तुमचं चर्च, संडे स्कूल सगळं चालू आहे, तुम्ही मात्र मागेच राहा. हालेलुया. देवाने सांगितलेले जे विधी आहेत ते आपण पाळतो का? प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होतो का? प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी किती जण सहभागी होतात? माईक अनम्यूट करून सांगा. प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होण्याचं कारण आहे की प्रभूच्या मरणाची ते येईपर्यंत घोषणा करणं. किती जण त्या कल्पनेने, त्या विचारणाने प्रभूच्या मेजात सहभागी आहेत? मी माझी स्वतःची साक्ष सांगतो. मी बरीच वर्ष प्रभुभोजन ह्यासाठी घेत होतो, अरे प्रभुभोजन घेतलं की महिनाभराची गॅरंटी, प्रभुभोजन घेतलं की महिनाभर देव आशीर्वाद देते, प्रभुभोजन घेतलं की महिनाभर देवाचं कुंपण माझ्या मागती राहतं, प्रभुभोजन घेतलं की माझ्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील, मला चांगली नोकरी मिळेल, चांगलं लग्न होईल, सगळ्या गोष्टी सुरळीत होतील, घर मिळेल, गाडी मिळेल. या गोष्टीसाठी प्रभुभोजन असतं. तुम्ही आणि मी देवाने, ख्रिस्ताने लावून सांगून ठेवलेले विधी जशाचे तसे दृढ धरून पाळतो का? नाही पाळत तर मग आपली वाहवा करण्याचं कारण नाही. आपण याच गोष्टीमध्ये गुंतून पडलेलो आहे, नाही का? की उपवास कसा करावा की नाही, 40 दिवस करावा, 20 दिवस करावा, 3 दिवस करावा. पौल जो त्या मंडळीला वाहवा करत आहे, ती वाहवा तुमच्या माझ्यापर्यंत येऊच शकत नाही. आपण एक संदर्भ वाचूया, मी विनंती करतो. 2 थेसलोनिकास पत्र याचा 2 अध्याय वचन 15 आणि 16 कोणीतरी वाचा. 2 थेसलोनिकास अध्याय 2 वचन 15 आणि 16. तर मग बंधूंनो, स्थिर राहा आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हाला शिकवले ते बळकट धरून राहा. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानुयुगाचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली, तो देव आपला पिता. आमेन. आमेन. मला वाटतं बरोबर वाचलंच तवान 2 थेसलोनिकास पत्र. हो दादा. येस, 2 अध्याय वचन 15 आणि 16. येस, अगदी बरोबर. थँक्यू सवन. पुन्हा एकदा वाचतोस का सवन? 2 थेसलोनिकास 15 आणि 16. तर मग बंधूंनो, स्थिर राहा आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हाला शिकवले ते बळकट धरून राहा. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानुयुगाचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली, तो देव आपला पिता. आमेन. वचन 17 सुद्धा सवन. तुमच्या मनाचे सांत्वन करो आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व उक्तीत तुम्हाला स्थिर करो. आमेन. जिकडे तुम्हाला वाटतं ना प्रियनो वाक्य मोडलेलं आहे ते वचन पूर्ण करा, हरकत नाही. एक वचन पुढे गेलं हरकत नाही. पण हे वचन तुमच्या माझ्यासाठी यासाठी महत्वाचं की पौल त्या मंडळीला सुद्धा हेच सांगत आहे, जे तुमच्या माझ्यासाठी आहे, की ख्रिस्तामध्ये स्थिर राहायचंय. कुठला तरी वारा येतो, कुठला तरी नवा संप्रदाय येतो, कुठला तरी नवीन युट्यूब चॅनेल येतं ज्याच्यावरती बाबा ख्रिस्ताच्या नावाने बोलणार आहे, मिरॅकल वर्कर आहे, त्याच्या पाठी आपल्याला धावायचं नाहीये. चमत्कार आणि चिन्हाच्या मागे धावणारे लोक भरपूर आहेत प्रिय, नाही का? प्रभूने त्या पिढीला सुद्धा दोष लावला. दुष्ट व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, चमत्कार मागते. प्रभूजी तुम्ही या जगातले शास्त्री पुरुषी प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हणाले?
प्रभूजी होय, तुम्ही आंधळ्यांना डोळे दिले, लंगड्यांना पाय दिले, मेलेल्यांना उठवलं, पण ही चिन्ह आम्हाला नको. आमच्यामध्ये ना एक मोशे होता, त्याच्याद्वारे देवाने तांबडा समुद्र दुभगला होता, आकाशातून मान्ना दिला होता. हे लोक काय म्हणाले प्रभूला? प्रभूजी तुमच्या हातून आकाशातून चिन्ह पाहावं आमची इच्छा आहे. हालेलुया. आणि त्यांना प्रभूने म्हणाले, योनाच्या चिन्हात वाचून तुम्हाला कुठलंही चिन्ह या पिढीला मिळणार नाही. जसा योना माशाच्या पोटात 3 दिवस होता, तसा मनुष्याचा पुत्र सुद्धा पृथ्वीच्या पोटामध्ये 3 दिवस 3 रात्री राहील. हे चिन्ह तुम्हाला मिळेल, या वाचून चिन्ह तुम्हाला मिळेल. चिन्ह चमत्काराच्या पाठी जर धावत राहिलो प्रियांनो, तर चिन्ह चमत्कार आपल्याला मिळतील, प्रभू मिळणार नाही. आणि म्हणून देवाचं वचन तुम्हाला मला सांगतं की ख्रिस्तामध्ये स्थिर राहणं गरजेचं आहे. जे काही संप्रदाय देवाच्या सेवकांनी शिकवले ते बळकट धरून राहणं गरजेचं आहे. पुढे देवाचं वचन सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानुयुगाचे सांत्वन चांगली आशा कृपेने दिली, तो देव आपला पिता तुमच्या माझ्या मनाचं सांत्वन करो आणि प्रत्येक चांगल्या कृतीत आणि उक्तीत आपल्याला स्थिर करो. त्या उक्तीत कृतीत स्थिर राहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी पौल या करिंथीतील मंडळीची वाहवा करत आहे. पण तुमच्या माझ्यासाठी कदाचित वैयक्तिक दृष्ट्या किंवा मंडळीच्या पातळीवरती ही वाहवा नाही होऊ शकत. प्रिया, हालेलुया. आपण पुढील वचन वाचूया. मी विनंती करतो, 1 करिंथ 11:3 कोणीतरी वाचा. 1 करिंथ 11:3. प्रत्येक पुरुषाचे मस्तक वाचा. प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे, स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. आमेन. आमेन. आता इकडे पौल एक नवीन विषय सुरू करत आहे, मंडळीची वाहवा करत आहे, परंतु मंडळीला एक नवीन रहस्य पौल इकडे सांगत आहे, जे तुमच्या माझ्यासाठी पण महत्वाचं आहे. पौल मंडळीला म्हणत आहे, प्रत्येक पुरुषाचं जे मस्तक आहे ते ख्रिस्त आहे, प्रत्येक स्त्रीचं मस्तक जे आहे ते पुरुष आहे, आणि ख्रिस्ताचं मस्तक जे आहे ते देव आहे, हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. हालेलुया. आणि याच्या पुढे पौल हे का सांगत आहे ह्याचा अर्थ आपल्याला सांगत आहे. पण त्यासाठी आधी आपण एक वचन वाचलं. मी विनंती करतो, उत्पत्ती 3:16 कोणीतरी वाचा. आपण समजूया. उत्पत्ती 3:16 कोणी वाचा. तो स्त्रीला म्हणाला, मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन. तू क्लेशाने लेकरं प्रसवशील, तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवेल. आमेन. आमेन. देवाने जेव्हा सर्पाला, स्त्रीला आणि शेवटी आदामाला शाप दिला, आज्ञा मोडली म्हणून देवाने शाप दिला, नाही का? स्त्रीला दिलेल्या शापामध्ये परमेश्वराने स्त्रीला म्हटलेलं आहे की मी तुझे दुःख आणि तुझे गर्भधारण बहुगुणित करीन. तू क्लेशाने लेकरे प्रसवशील, तरी सुद्धा तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालेल. हालेलुया. सगळे नवरे खुश होऊ नका, पुढच्या वचनामध्ये आपण त्याचा अर्थ समजणार आहोत. नवऱ्यांना वाटेल बरं झालं, चला आता आम्ही आमच्या स्त्रीचे स्वामी आहोत असं बोलायला मोकळे नाही. देवाच्या वचनामध्ये आपण पाहतो की पौल इकडे म्हणतो की तुम्हालाही समजावं की प्रत्येक पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे, स्त्रीचं मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचं मस्तक देव आहे, हे तुम्हाला समजावं. आता माझा सगळ्यांना प्रश्न आहे की ख्रिस्ताचं मस्तक देव आहे जर असं लिहिलेलं आहे, तर ख्रिस्त आणि देव वेगळं आहे का? वचनामध्ये इकडे लिहिलेलं आहे ख्रिस्ताचं मस्तक देव आहे, मग ख्रिस्त आणि देव वेगळा का? पिता पुत्र. हो बरोबर, पिता पुत्र. चला, देव जो पुत्र, देव जो पिता, त्या ख्रिस्ताचं देव जो पुत्र, त्याचं मस्तक देव जो पिता आहे, देव आहे असं लिहिलेलं आहे. तर मग ख्रिस्त आणि देव हे वेगळे आहेत का? नाही. 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 फिलिप म्हणाला होता नाही का प्रभू येशू ख्रिस्ताला, प्रभूजी आम्हाला पिता दाखवा, आम्हाला पुरेसे आहे. प्रभूने म्हटलं, फिलिपात मी इतके दिवस तुमच्या जवळ आहे, तुम्ही मला पाहता, तुमचा विश्वास नाही का तुम्ही पित्याला पाहिलेलं आहे? ज्याने पुत्राला पाहिलेलं आहे त्याने पित्याला पाहिलेलं आहे, कारण पुत्र पित्यामध्ये आणि पिता पुत्रामध्ये आहे. तरी सुद्धा पौल इकडे म्हणत आहे, तुम्हाला कळावं की ह्या जगासाठी देवाने एक व्यवस्था दिली. लक्षात घेऊया, या जगासाठी
या सृष्टीसाठी जी देवाने उत्पन्न केलेली आहे, ज्या पृथ्वीवर तुम्ही आणि मी राहतो, या सृष्टीमध्ये देवाने एक व्यवस्था लावलेली, ती तुम्हाला मला समजावी म्हणून पौल हे वचन वापरते की स्त्रीचं मस्तक पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आणि ख्रिस्ताचं मस्तक देव. म्हणजे या जगामध्ये जी स्त्री आहे तिचं मस्तक म्हणजे काय प्रियानो? तिचा मास्टर. हालेलुया. तिचं गौरव किंवा तिच्यावर वर असणारा, वर काही करणारा नाही पण तिच्या वर असणारा जी एक हायरार्की आहे, जी एक पायरी आहे, त्या पायरीवरती पौल म्हणत आहे की त्या ख्रिस्ताचं, त्या स्त्रीचं गौरव किंवा त्या स्त्रीच्या वरती त्या स्त्रीचं मस्तक पुरुष आहे. अगदी त्याचप्रमाणे पुरुषाच्या वरती पुरुषाचं गौरव ख्रिस्त आहे आणि या जगामध्ये ख्रिस्ताचं देहदृष्ट्या मस्तक किंवा ख्रिस्ताचं गौरव देव आहे, ते देव पित्यामध्ये प्रकट होतं. हालेलुया. जसं देवाचं गौरव ख्रिस्तामध्ये प्रकट होतं, ख्रिस्ताचं गौरव पुरुषामध्ये प्रकट होतं, कारण पुरुष जो आहे, जो आदाम आहे, तो ख्रिस्ताच्या देवाच्या प्रतिमेमध्ये बनलेला आहे. आणि त्याचप्रमाणे पुरुषाचं गौरव, जी पुरुषाची फासळी काढून बनवलेली स्त्री आहे, त्या स्त्रीमध्ये प्रकट होतं. थोडा कठीण विषय, मी मानतो प्रियानो, जाणतो प्रिय, समजण्यासाठी कठीण आहे, पण आपण काही संदर्भातून समजूया. विनंती करतो सर्वप्रथम कोणीतरी इफिस याचा 5वा अध्याय वचन 22 ते 24 वाचूया. इफिस 5, 22 ते 24. स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. आमेन. मी पुन्हा एकदा वचन वाचतो की इफिस येथील मंडळीला जे सांगितलंय पौल, इकडे जे वचन आहे करिंथ 11:3 मध्ये, ते इकडे अजून स्पष्ट करून सांगत आहे. देवाचं वचन म्हणतं, स्त्रियांनो तुम्ही जशा प्रभूच्या म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधीन असता तसे तुम्ही आपल्या पतीच्या अधीन असा. स्वतःच्या दुसऱ्यांच्या पतीच्या अधीन नाही राहायचं. हालेलुया. एक मंडळीचे पाळक नेहमी म्हणतात नाही का की पतींनो, ते पुढे वचन येतं, पतींनो जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. आपापल्याच पत्नीवर प्रीती करा, दुसऱ्याच्या पत्नीवर नाही. हा विनोदाचा विषय झाला, पण आपण गोष्ट समजून घेणं महत्वाचं आहे की देवाचं वचन सांगतं की स्त्रियांनो तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन, त्याच्या आज्ञेत असा, कारण जसा ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे. नाही का, इथे मंडळीचं ख्रिस्ताला मस्तक म्हटलेलं आहे. अगदी त्याचप्रमाणे मंडळीचं मस्तक म्हणजे काय? मंडळीचं गौरव, मंडळीच्या वरती, मंडळीवर सत्ता चालवणारा, अधिकार चालवणारा कोण आहे? ख्रिस्त आहे. हालेलुया. अगदी त्याचप्रमाणे पती पत्नीचं मस्तक आहे, पत्नीवरती पती आहे. हालेलुया. पत्नीचं गौरव आहे, तो पती आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे की तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे स्त्रियांनी ही सर्व गोष्टीत आपल्या पतीच्या अधीन असते, आपल्याच पतीच्या अधीन. हे रहस्य फार महत्वाचं आहे, कारण पती आणि पत्नी यांच्या नात्याद्वारे ख्रिस्त आणि मंडळीचं नातं दर्शवलं जातं, त्या नात्याची पूर्वछाया आहे. आणि हेच रहस्य पौल या करिंथेतील मंडळीला शिकवत आहे की प्रत्येक स्त्रीचं मस्तक पुरुष आहे, पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे आणि ख्रिस्ताचं मस्तक देव आहे. हे तुम्हाला समजावं अशी माझी इच्छा. त्याच्यापासून तुम्ही अजाण राहू नये. आपण अजून एक संदर्भ वाचूया, मी विनंती करतो. 1 करिंथ 11 अध्याय, त्याच्या पुढेच आहे, नाहीतर पुरुष जास्त डोक्यावरती चढतील. हालेलुया. वचन 11 आणि 12 कोणीतरी वाचा. 1 करिंथ 11, 11 आणि 12. तरी प्रभूमध्ये पुरुष स्त्रीपासून वेगळा नाही आणि स्त्री पुरुषापासून वेगळी नाही, कारण जशी स्त्री पुरुषापासून तसा पुरुष स्त्रीच्या द्वारे आहे आणि सर्व काही देवापासून आहे. आमेन. इकडे मात्र काहीतरी वेगळंच घडलेलं आहे. पौल याच अध्यायामध्ये पुढे त्या मंडळीला म्हणत आहे, तरी प्रभूमध्ये, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जे नवी उत्पत्ती आहे त्यानुसार पुरुष स्त्रीपासून वेगळा नाही. जरी त्याला स्त्रीचं मस्तक म्हटलेलं आहे, पतीला जरी पत्नीचं मस्तक म्हटलेलं आहे, तरी प्रभूमध्ये स्त्री पुरुषापासून वेगळी नाही, पुरुष स्त्रीपासून वेगळे नाही. कारण जशी स्त्री पुरुषापासून, नाही का, पुरुषाची फासळी काढून त्यापासून त्याची स्त्री बनवली,
त्याचप्रमाणे स्त्रीपासून सर्व काही, जशी स्त्री पुरुषापासून तसा पुरुष स्त्रीच्याद्वारे आहे, नाही का? आपण सगळेजण आईच्या उदरातूनच जन्मास आलेले आहे. पुरुष सुद्धा स्त्रीच्याद्वारेच येतो. आणि सगळं काही, सर्व काही वचनामध्ये लिहिलेले देवापासून आहे. परंतु ह्या जगामध्ये, ह्या युगामध्ये मंडळीसाठीही देवाने व्यवस्था घालून दिलेली आहे, ते आपण समजणं गरजेचं आहे. पण अजून एक संदर्भ वाचूया. गलती 2 वचन 26 ते 29 कोणीतरी वाचा. गलती करास पत्र 2 26 ते 29. दादा गलती 2 मध्ये 26 नाहीये. अच्छा, गलती 2 नाहीये का? क्षमा करा, संदर्भ थोडासा वेगळा आहे. गलती 3 26 ते 29. हालेलुया. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. कारण तुमच्यामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे, तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. यहुदी व हेल्लेनी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेदच नाही. कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहात. आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहमाचे संतान आणि अभिवचनानुसार वारस आहात. आमेन. आमेन. देवामध्ये वचनाचं सांगितलेलं आहे की वचन म्हणतं की ख्रिस्त येशू मधील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. यू आर सन ऑफ गॉड. त्या ठिकाणी ना डॉटर शब्द वापरलेला नाहीये प्रिय, कन्या शब्द वापरलेला नाहीये. आणि त्याचं रहस्य पुढच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. कारण म्हटलेलं आहे, तुम्हामधील जितक्यांनी ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी आता ख्रिस्ताला परिधान केलं. आता त्यांच्याकडे ख्रिस्त जगतो आणि त्यांच्यामध्ये या जगाची विशेषणं, जगाची भिन्नता लागू होत नाही. जगामध्ये चला यहुदी आहेत, हेल्लेनी आहेत, गुलाम आहेत, स्वतंत्र आहे, पुरुष म्हणून एक लोक आहेत, आणि त्या पुरुषाची फासळी काढून त्याच्यापासून बनवलेल्या स्त्री आहे. पण ख्रिस्तामध्ये हा भेद नाही. म्हणून प्रभूने स्वर्गामध्ये सांगितले ना, स्वर्गामध्ये तुम्ही आणि मी जेव्हा नवी उत्पत्ती म्हणून प्रभूमध्ये जाऊ, त्या युगामध्ये यहुदी, हेल्लेनी, पुरुष, स्त्री हा भेद राहणार नाही. तर तुम्ही आणि मी, आपण सर्वजण देवदूतासारखे होऊ. देवदूतांना प्रियांनो या लिंगांच्या परिभाषेमध्ये ठेवावं लागत नाही. कोण पुरुष आहे, हा पुरुष, हा देवदूत पुरुष आहे किंवा हा देवदूत स्त्री आहे. मी मनुष्यांच्या भाषेत बोलत आहे, मनुष्यांच्या विचारांनी सांगत आहे. कारण देवाच्या कल्पना, देवाचे नियम तुमच्या माझ्या नियमाप्रमाणे, या पृथ्वीच्या कल्पनाप्रमाणे नाही आहेत. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं, आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्रामाचे संतान आणि अभिवाचनाच्या द्वारा वारिस आहात. लक्षात घ्या प्रियानो, पौल करिंथीतील मंडळीला जे सांगत आहे ना, ती या जगासाठी, या मंडळीसाठी एक व्यवस्था लावून दिलेली सांगत आहे, जी स्वतः देवाने लावून दिलेली आहे. देवाने प्रत्येक स्त्रीचं मस्तक पुरुष, प्रत्येक पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आणि ख्रिस्ताचं मस्तक देव, ही या जगासाठी लावून दिलेली व्यवस्था आहे. ती तुम्हाला मला समजणं गरजेचं. आपण पुढील वचन वाचूया आणि मग थांबूया. मी विनंती करतो, 1 कोरिंथ 11 वचन 4 आणि 5 कोणीतरी. जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो किंवा संदेश देतो, तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो. तसेच जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते, ती आपल्या मस्तकाचा अपमान करते, कारण ती मुंडन केलेल्या स्त्री सारखीच होते. आमेन. आमेन. पौल इकडे करिंथीतील मंडळीतले पुरुष आणि स्त्री यांना या मस्तकाच्या वचनातून एक फार महत्वाची गोष्ट सांगत आहे की देवाने मंडळीसाठी लावून दिलेल्या नियमानुसार जो पुरुष आहे, त्या पुरुषाने आपलं मस्तक आच्छादू नये. आच्छादून जर तो प्रार्थना किंवा संदेश देतोय तर आपल्या मस्तकाचा अपमान करतोय. मस्तक म्हणजे कोण प्रियानो? प्रभू येशू ख्रिस्त. जे पुरुषाचा गौरव आहे, जो पुरुषाचं मस्तक आहे, त्याचा तो अपमान करतोय, म्हणून त्याने आपलं मस्तक आच्छादू नये. आपण एक संदर्भ वाचूया. थेसलनिकास पहिले पत्र, याचा 5वा अध्याय 17 ते 22 कोणीतरी वाचा. 1 थेसलनिका 5वा अध्याय 17 ते 22. निरंतर प्रार्थना करा. पहिले पत्र 5:17 निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आत्म्याला विझवू नका, संदेशाचा धिक्कार करू नका, सर्व गोष्टींची पारख करा, चांगले ते बळकट धरा, वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. आमेन. या संदर्भामध्ये आपण पाहतो की देवाचं वचन आपल्याला सांगतं की आत्म्याला विझवू नका, संदेशाचा धिक्कार करू नका, सर्व गोष्टींची पारख करा, चांगले ते बळकट धरा, वाईटाच्या गोष्टीपासून दूर राहा.
आणि हीच वाईटाची गोष्टीपासून दूर राहण्यासाठी पौल त्यांना सांगत आहे की तुमच्यामध्ये जे पुरुष आहेत त्यांनी आपलं मस्तक आच्छादून प्रार्थना करू नये किंवा संदेश देऊ नये, त्याद्वारे ते ख्रिस्ताचा अपमान करत आहेत, आपल्या मस्तकाचा अपमान करत आहेत. आणि अगदी त्याच रीतीने पौल म्हणत आहे की ज्या स्त्रिया आहेत, जी स्त्री आहे ती जर उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते तर ती आपल्या मस्तकाचा अपमान करते. स्त्रीचं मस्तक कोण? पुरुष. स्त्री आपण लक्षात घेऊया, कारण हे त्याला असं म्हणतात ना की अ ला ब आणि ब ला क, त्या प्रकारची ही प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. कारण वचनामध्ये लिहिलेलं आहे की स्त्री जर उघड्या मस्तकाने प्रार्थना किंवा संदेश देते तर ती तिचं मस्तक म्हणजे पुरुषाचा अपमान करते. आणि जर ती पुरुषाचा अपमान करते तर त्याद्वारे पुरुषाचं मस्तक म्हणजे ख्रिस्ताचा अपमान करते. आणि जर ती ख्रिस्ताचा अपमान करते तर त्याद्वारे ती ख्रिस्ताचं मस्तक जो देव त्याचा अपमान करते. अगदी त्याचप्रमाणे ते पुरुषाला सुद्धा लागू होतं, नाही का? पुरुष जर आपलं मस्तक आच्छादून प्रार्थना करतोय तर त्याचं मस्तक ख्रिस्त आणि ख्रिस्ताचं मस्तक देव याचा तो अपमान करतो. आणि म्हणून पौल स्त्रियांना सांगत आहे, हालेलुया, की तुम्ही ज्या स्त्रिया आहात तुम्ही उघड्या मस्तकाने संदेश देऊ नका, प्रार्थना करू नका. तुम्ही आपल्या मस्तकाचा अपमान करत आहात, कारण ती मुंडन केलेल्या स्त्रीसारखी. आता स्त्रीने आपलं मस्तक आच्छादन, कारण देवाने स्त्रीला नैसर्गिकरित्या लांब केस दिलेले आहेत, नाही का? हालेलुया, नैसर्गिकरित्या. लक्षात घ्या प्रियानो, देवाने पुरुषाला आणि स्त्रीला जे बनवले त्यामध्ये अपघात नाही, त्यामध्ये देवाची योजना आहे. कारण पुरुषाला देवाने देवाच्या प्रतिमेमध्ये बनवलेलं आहे आणि त्या पुरुषाची फासळी काढून देवाने स्त्रीला बनवले आणि त्या स्त्रीला देवाने नैसर्गिकरित्या लांब केस दिलेले आहेत, जेणेकरून तिचं मस्तक झाकलेलं राहील. आणि त्या मस्तकाविषयी पौल म्हणते की तिने ते मस्तक उघडं ठेवू नये. आणि याविषयी जुन्या करारात पण 2-3 संदर्भ आहेत, ते वाचून आपण आज थांबूया. मी विनंती करतो सर्वप्रथम अनुवाद याचा पुस्तक अध्याय 21 वचन 10 ते 13 कोणीतरी वाचा. अनुवाद 21 10 ते 13. तू आपल्या शत्रूशी युद्ध करावयाला गेलास आणि तुझा देव परमेश्वर ह्याने त्यांना तुझ्या हाती दिले आणि तू त्यांना बंदिवान केलेस व बंदिवानात एखादी सुंदर स्त्री पाहून तिच्यावर तू मोहित झालास व तिला बायको करून घेण्याची तुझी इच्छा झाली, तर तू तिला आपल्या घरी घेऊन जावे आणि तिचे डोके मुंडावे आणि तिची नखे काढावी. मग तिने आपल्या परसाधीन स्थितीतील वस्त्रे टाकून तुझ्या घरी 1 महिनाभर आपल्या आईबापासाठी शोक करावा. ह्यानंतर तू तिच्यापाशी जावे, म्हणजे तू तिचा पती होशील व ती तुझी पत्नी होईल. आमेन. मुळात परमेश्वराने, लक्षात घेऊया, जुन्या करारामध्ये इस्रायल लोकांना एक आज्ञा दिली होती, नाही का, की परराष्ट्रीय जे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही कुठलाही संबंध ठेवू नका. कारण जर तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवला तर त्यांच्या मागून त्यांच्या मूर्त्या, त्यांचे वाईट दुष्टाला जे वाहिले जाणारे गोष्टी आहेत, प्रथा आहेत, परंपरा आहेत, हालेलुया, ते सगळे येतील आणि तुमचा देश भ्रष्ट होईल. किंबहुना यासाठीच परमेश्वराने कनान देशातल्या सगळ्या लोकांचा इस्रायला करवी नाश केला, कारण ते मूर्तीपूजक होते, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करणारे होते. आपण अभ्यास केलेला आहे, नाही का? बलामाच्या वेळी बलाक राजाने जेव्हा बलामाला सांगितलं इस्रायलला शाप दे, तेव्हा तो म्हणाला मला शाप देता येत नाही, पण एक काम कर, मोवाबी स्त्रिया या इस्रायलाच्या तंबूत पाठव, त्यांच्याबरोबर इस्रायलाचे तरुण व्यभिचार करतील आणि त्यांच्या बरोबरीने त्या स्त्रियांच्या मतीने लागून, त्यांच्या नादी लागून ते बाउल पौराच्या नादी लागतील, मूर्तीपूजा करतील आणि स्वतः देवाचा शाप त्यांच्यावर. हालेलुया. पण इकडे परमेश्वर एक मुभा देत आहे. परमेश्वर म्हणत आहे की तुम्ही जर युद्धाला गेला, युद्धामध्ये जे परराष्ट्रीय ते त्यांना जिंकून आणलं आणि त्याच्यातल्या एखाद्या स्त्रीला पत्नी करून घ्यायची तुझी इच्छा झाली, तर तसं जगिकदृष्ट्या बघायचं झालं देव एक विचित्र आज्ञा देत आहे, नाही का? परमेश्वर असं नाही म्हणत आहे त्या स्त्रीला तू 7 दिवस तंबू बाहेर ठेव. दुसऱ्या ठिकाणी ती पण आज्ञा आहे, त्याच्याकडे आपण नंतर पाहू. पण देव इकडे एक विशिष्ट आज्ञा सांगत. देव म्हणत आहे अशा युद्ध कैदी स्त्रीला तू आपल्या घरी घेऊन ये, तिचे डोके मुंडावे आणि तिची नख काढावी. माझा सगळ्यांना प्रश्न आहे, देवाला परराष्ट्रीय स्त्रियांचे केस किंवा नखे यांच्याविषयी इतका वीट का आहे? काय वाटतं तुझे? काय एवढं परराष्ट्रीय स्त्रियांच्या केसांमध्ये आणि नखांमध्ये? काय वाटतं तुम्हाला? परमेश्वराने अशी आज्ञा का दिली? काही बोलू शकता प्रियानो? चालेल, अंदाज बांधूया.
केसाचं मुंडन केल्यावर स्त्रियांचं सौंदर्य कदाचित कमी होत असेल. हालेलुया. अगदी बरोबर. केसांचं मुंडन केल्यावर नक्कीच स्त्रियांच्या सौंदर्याचा एक फार महत्वाचा हिस्सा त्यांचे केस आहेत, नाही का? हालेलुया. आणि देव म्हणतोय की एखादी स्त्री, सुंदर स्त्री, तिच्यावर तू मोहित झाला तर तिला आपल्या घरी घेऊन जा, आधी तिचे डोके मुंडावे, तिची नखं काढावी. चला चला, केस काढल्यामुळे तिचं सौंदर्य कमी होईल. नखं का आवडत नाही स्त्रियांची देवाला? परराष्ट्रीय स्त्रियांची नखं का काढायचं सांगत आहे परमेश्वर? विचार करा तुम्ही, काय वाटतं? आपल्या देशामध्ये, चला मी वेगळा करून प्रश्न विचारतो, आपल्या देशामध्ये किंवा आजूबाजूला तुम्ही असं कधी पाहिलंय का की काही परराष्ट्रीय किंवा काही लोक मूर्तींना केस अर्पतात? कधी तुम्ही कोणाच्या ऐकण्यात आलंय, पाहण्यात आलंय? बालाजीला हे करतात ना, बालाजीला. बालाजी अगदी बरोबर. बरेच आहेत. हा आपल्या देशामधली प्रथा आहे, परंतु परराष्ट्रामध्ये सुद्धा हे मूर्तींना अर्पलं जातं. लक्षात घेऊया, त्या काळामध्ये सुद्धा बाल पौरा किंवा अशेरा मूर्ती ज्या आहेत, त्या अशेरा मूर्तींचे भजन करणारे ज्या स्त्रिया असत, त्या स्त्रिया देवाला स्वतःच काहीतरी अर्पायचं, नाही का? बाकी म्हणजे त्यांच्या मूर्त्यांना स्वतःच काहीतरी अर्पायचं म्हणून स्वतःचे केस त्या मूर्तींना अर्पित असत. त्या मूर्ती म्हणून ते त्याचे केस लांब लचक वाढवत असत, कारण ते केस त्या मूर्तीला वाहिलेले होते. हालेलुया. बरेच लोक करतात, नाही का? अजूनही करतात मूर्ती पूजेसाठी. नख बलिमोठी वाढवत असत. तिरुपति में करते हैं, तिरुपति में करते हैं ना? हाँ हाँ, तिरुपति में वही, वो हिरे साहब आणि विद्या सिस्टरनी बोला. थँक्यू भावना सिस्टर. आपले केस आणि नख म्हणजे आपल्या शरीराचा काहीतरी भाग मूर्त्यांना अर्पलाय म्हणून ते आपली त्या स्त्रिया, विशेष करून कनान देशातल्या स्त्रिया असतील किंवा ज्या अशेरा मूर्तींचा पूजा करणाऱ्या स्त्रिया, त्या आपली केस वाढवून ते केस त्या मूर्तींना वाहत असत. आपली नख वाढवून त्या मूर्तींना वाहत असत. हालेलुया. जे केस, नख, डोळे, नाक, कान आपण अभ्यास केलेला आहे, सर्व परमेश्वराने दिलेले आहे, ते घेऊन ते मूर्तींना देत असत. आणि जर आपण अभ्यास केलेला, लक्षात घ्या, करिंथकरास पत्रामध्ये सुद्धा देवाचं वचन स्पष्ट सांगतं की देवाचा एखादा मनुष्य जर जार कर्मीशी जडला तर तो त्याच्या शरीरा संबंधाने पाप करत आहे. हालेलुया. त्या शरीरा संबंधाने तो मूर्तीपूजा करत आहे, जार कर्म करत आहे, देवाला न आवडणार असं भयंकर पातक करत आहे. म्हणून परमेश्वराने इस्रायलला आज्ञा दिली होती की युद्ध कधी स्त्री, परराष्ट्रीय स्त्री आणशील तर तिच्यातलं जे मूर्तीला वाहून दिलेलं आहे ते पहिलं सगळं काढणं गरजेचं आहे. म्हणून परमेश्वराने सांगितलं होतं त्या स्त्रीचे केस साफ काढून टाक, तिचं मुंडन करावं, तिची नखं काढावी. आणि त्यानंतर लिहिलेलं आहे की तिने आपल्या परस्वाधीन स्त्री स्थितीतली वस्त्रे सुद्धा टाकून द्यावी, कारण त्या परस्वाधीन स्थितीतली वस्त्र सुद्धा मूर्तींना वाहिलेली असते. आणि मग तशा रीतीने, देवाच्या रीतीने ती शुद्ध झाल्यावर, आणि पुढे काय लिहिलेलं आहे, 1 महिनाभर तिने आपल्या आईबापासाठी शोक करावा आणि 1 महिन्यानंतर मग ती त्या इस्रायली पुरुषाची स्त्री व्हावी. देवाच्या दृष्टीने मग ती शुद्ध झाली. फार महत्वाची गोष्ट आहे, छोटी गोष्ट पण फार महत्वाची, आपण समजूया प्रिय. तुमच्या माझ्या, विशेष करून मी फक्त स्त्रियांनाच म्हणत नाही, स्त्रियांचा विषय आला, पण तुमच्या माझ्या जीवनात किंवा आजूबाजूला सुद्धा अशी कुठली गोष्ट आहे जी देवाला न आवडणारी आहे, कळत नकळत जर मूर्तीला वाहिलेली आहे तर ती काढून टाकणं गरजेचं आहे. बऱ्याचशा स्त्रिया म्हणतात, उद्या तो विषय येणार आहे, नाही का, चर्चमध्ये मस्तक आच्छादनाच्या, विशेष करून तरुण मुलींमध्ये बरेचदा हे अडचण येतं की का आच्छादावं, फॅशन आहे. हालेलुया. मस्तक आच्छादलं बरोबर वाटत नाही, ओढणी घेतलेलं बरोबर वाटत नाही. तिकडे बरीचशी मुलं असतात, फॅशन आहे म्हणून काय करतात, टोपी घालतात चर्चमध्ये किंवा काहीतरी वेगळ्या गोष्टी करायच्या प्रत्येकाला. पण देवाचं वचन स्पष्ट सांगत आहे प्रिय की तुम्ही आणि मी आपल्या शरीरानं देवाचा गौरव करणं महत्वाचं आहे. ही आपली आध्यात्मिक सेवा, आणि ह्याविषयी सावध असावं हे पौल या मंडळीला सांगतो. मी इकडे थांबतो. कुणाला आजच्या वचनाविषयी काही प्रश्न असतील तर जरूर विचार, कारण हा विषय फार गंभीर आणि तितका थोडासा मी म्हणेल की कॉम्प्लेक्स आहे, किचकट आहे. आतापर्यंत आपण जे शिकलो याविषयी कोणाला काही प्रश्न? 2 मिनिटं आहेत, कोणीही प्रश्न विचारू शकता. चालेल. युट्यूबवर आपल्या साईट कुठली ती आपण जे अपलोड करतो ते?
कोथिंबीर सर, मी काल एक व्हिडिओ पाठवला होता बघा, आपले बंधू सतीश यांचा, उपवास प्रार्थनेचा. त्याच्यावर तुम्ही क्लिक कराल तर ती साईट येईल. ओके कालच पाठवलंय बघा, उपवास प्रार्थनेचा. चालेल. ओके. येस, ठीक आहे. जर कोणाला काही प्रश्न असतील, सुजाता दीदीला काहीतरी बोलायचं. येस. कोथिंबिरी अंकलना मला सांगायचंय. कोथिंबिरी अंकल, तुम्ही तो व्हिडिओ पाहाल ना, तर खाली तुम्हाला त्या चॅनलचं नाव येईल, ज्याच्या पुढे सबस्क्राईब असं लिहिलं असेल, असं घंटाचं बेल आयकॉन असेल. ते फक्त तुम्ही क्लिक करा, म्हणजे ती साईट तुम्हाला दिसेल. त्याच्यावर आपले नाईट प्रेयर, बायबल स्टडीचे व्हिडिओ. ओके, ठीक. थँक्यू. सिस्टर Yes, मेरे thank को you, भी sir. भेज देना, येस. मेरे को भी भेज देना सिस्टर. हाँ ठीक है, थैंक यू. येस, हालेलुया. इथून पुढची वेळ आपली बहीण सलोमीच्या. हालेलुया. मला वाटतं सलोमीच्या नेटवर्कचा काहीतरी इश्यू आहे. तर प्रियानो, आपण सर्वजण माईक अनम्यूट करून प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री गीत गाऊन प्रार्थनेची समाप्ती करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा केली आहे तसेच तू आमच्या अपराधाची क्षमा कर, आणि जसे आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून वाचव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू माझला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गुड नाईट. Praise Lord. Good night. प्रेज लॉर्ड. जय मसीह की सबको. गुड नाईट. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जय मसीह. हालेलुया.